नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 11वा बदलता भारत भाग 1 याच्याविषयी माहिती बघू। यात आपल्याला जागतिकीकरण, विविध क्षेत्रांमधील बदल, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, नागरी विकासाच्या योजना, तसंच संपर्क साधणे आणि नंतर अर्थक्षेत्र, ब्रिक्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण विषयक असलेल्या घडामोडी, युवकांसंदर्भातील धोरण आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि राज्यांची पुनर्रचना या मुद्द्यांविषयी आपण या पाठामध्ये माहिती बघणार आहोत। 1990 पासून भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती ही या पाठाची एक मध्यवर्ती कल्पना आहे। 1990 नंतर विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या सुधारणा, तंत्रज्ञानाची प्रगती यांची माहिती आपण या काही प्रातिनिधिक उदाहरणांवरून या ठिकाणी बघणार आहोत। त्याच्यात आपण जागतिकीकरण, 1990 पूर्वीचा भारत आणि नंतरचा भारत यात प्रचंड अंतर आहे। 1991 नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचं जे धोरण स्वीकारलं त्यामुळे हा देश बदलून गॅट करार, यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक राष्ट्रांनी स्वराष्ट्राच्या व्यापारी हितासाठी संरक्षक कर किंवा जकातींचं धोरण स्वीकारलेलं होतं। त्यामुळे व्यापारामध्ये घट झाली। या समस्येवर विचार विनिमय करण्यासाठी क्युबामध्ये 56 राष्ट्रांची बैठक झाली। या बैठकीत आंतरराष्ट्रीय व्यापारांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याचं ठरलं आणि 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो। हा करार म्हणजे जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार होय। या करारानुसार उत्पादन आणि विनिमय या मार्गांद्वारे आर्थिक विकास करणे, परममित्र राष्ट्रोची व्यवहार करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं होतं। गॅट करारानुसार दरवर्षी जिनिव्हा इथे या संघटनेचं अधिवेशन भरत असायचं। या अधिवेशनामध्ये सभासद देशांचे प्रतिनिधी हे उपस्थित राहायचे। प्रत्येक देशाला एक मत होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडीअडचणींविषयी या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन निर्णय घेतले जायचे। गॅटचं रूपांतर पुढे मग जागतिक व्यापार संघटनेमध्ये झालं। जागतिक व्यापार संघटनेला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं। ही संपूर्ण जग व्यापारासाठी खुले करणे या प्राथमिक उद्देशाने 1 जानेवारी 1995 रोजी जगातील 123 राष्ट्रांनी एक संघटना स्थापन केली। ही संघटना म्हणजेच मग जागतिक व्यापारी संघटना होय। भारताने जागतिक व्यापार संघटनेचं सभासदत्व जे होतं ते स्वीकारलं। WTOचे महासंचालक ऑर्थर डंकेल यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेसाठी पायाभूत असणारा एक मसुदा तयार केला। हा मसुदा डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो। सरकारी जकात आणि अन्य निर्बंधांपासून मुक्त व्यापार हा या मसुद्याचा गाभा होता। यालाच उदारीकरण असे म्हणतात। सहभागी सदस्य राष्ट्रांनी एक नियमावली सर्वानुमते स्वीकारून आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देण्याचं सूत्र मान्य केलं गेलं। सुरुवातीला अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र याविषयीच्या तरतुदी करण्यात आल्या। भारताने सदस्यत्व स्वीकारल्यानंतर आर्थिक प्रगतीवर भर दिला। या संदर्भात तत्कालीन प्रधानमंत्री म्हणजे तेव्हाचे प्रधानमंत्री PV नरसिंहराव, अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांचं योगदान मोलाचं होतं। हे धोरण आणखी पुढे नेण्याचं कार्य जे आहे ते प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्यानंतरचे प्रधानमंत्री म्हणजे मनमोहन सिंग यांनी केले। या संघटनेच्या 2006 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये भारताच्या वाढणाऱ्या आर्थिक विकास दराची नोंद ही विशेषत्वाने घेतली आहे। परकीय थेट गुंतवणुकीत वाढ, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणात झालेली घट, बालमृत्यूंच्या संख्येमध्ये घट, साक्षरता, पिण्याचे पाणी, सांडपाणी या संदर्भातील सोयीसुविधांची वाढती उपलब्धता या गोष्टींचीही नोंदही या अहवालात आहे। आयात निर्बंध हटवणे, बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांबाबत सुधारणा, पेटंट कायद्यात सुधारणा या मार्गांद्वारे भारताने जागतिक अर्थकारणात स्वतःला जोडून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये झालेले बदल। देश बदलत आहे हे कसे ओळखावे तर त्याची काही सूचक चिन्हे असतात। ग्रामीण भाग बदलत आहे का? आपल्या आजूबाजूचे रस्ते बदलत आहेत का? वाहतूक व्यवस्था सुधारत आहे का? शहरे कात टाकत आहेत का?
संपर्क यंत्रणा बदलत चालली आहे का? संरक्षण व्यवस्था युद्ध तयारीच्या आणि संरक्षणाच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य देत आहे का? नागरिकांना त्यांचे अधिकार योग्य पद्धतीने वापरता येतात का? या प्रश्नांची उत्तरे ही सकारात्मक असतील तर बदल घडत आहे असे नक्की समजावे. तर मग विविध क्षेत्रांमध्ये काय काय बदल घडून आले ते आपण आता बघू. ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना. यात जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये. शहरे आणि ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजना सुरू करताना पूर्वीच्या काही योजनांचा आढावा घेऊन योजनांना नव्या योजनांची जोड देण्यात आलेली आहे. काही जुन्या योजना नव्या योजनांमध्ये विलीन म्हणजे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगार निर्माण करणे हे सरकारपुढचं एक मोठं आव्हान आहे. सरकारने यासाठी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यांची आपण आता थोडक्यात माहिती बघू. त्याच्यामध्ये पहिला आहे की प्रधानमंत्री रोजगार योजना. यात सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 1993 रोजी ही योजना सुरू केली. या योजनेमध्ये शहरी व ग्रामीण तरुणांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. महात्मा गांधीजींच्या जन्मदिवसाचा मुहूर्त साधूनच प्रधानमंत्री रोजगार योजना आणि रोजगार हमी योजना सुरू झाली. रोजगार हमी योजनेमध्ये कृषी क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगाराची हमी देण्यात आली होती. शेतीचे काम नसेल त्या दिवसांमध्ये जो मागेल त्याला काम देणे हाच या योजनेचा उद्देश होता. सुरुवातीला भारतातील 257 जिल्ह्यांमधून ही योजना सुरू झाली. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक गरजू कुटुंबातील 2 तरुणांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आणि डिसेंबर 2001 मध्ये ही योजना ग्रामीण रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आली. 1998 मध्ये शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी आधार मिळावा म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू झाली. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी ही योजना सुरू झाली. पुढे मग कार्डधारक शेतकऱ्यांसाठी अपघात विमा सुविधा सुरू झाली. सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. या योजनेत ही 1999 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एकात्मिक ग्रामीण विकास योजना. स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम, ग्रामीण महिला व बालविकास कार्यक्रम, ग्रामीण कारागिरांना आधुनिक अवजारांच्या वाटपाचा कार्यक्रम, गंगा कल्याण योजना, 10 लाख विहिरी खोदण्याची योजना. अशा सर्व योजना एकत्र करण्यात येऊन वरील योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. 2005 ते 6 मध्ये या योजनेचे 12,07,000 लाभार्थी होते. जवाहर ग्राम समृद्धी योजना. 1999 मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना पुरेसा रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. 2001 मध्ये या योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलिनीकरण करण्यात आले. नंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. यात रोजगार आश्वासन योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे विलिनीकरण करून 2001 मध्ये ही योजना सुरू झाली. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कामाच्या बदल्यात धान्य देणे इत्यादी तरतुदी या योजनेत होत्या. 2004 मध्ये देशातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागे असणाऱ्या 150 जिल्ह्यांमध्ये कामाच्या बदल्यात धान्य ही योजना राबवण्यास सुरुवात झाली. दुष्काळापासून संरक्षणासाठी जलसंवर्धन व शेत जमिनींचा विकास यावर भर देण्यात आला. 2006 मध्ये ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्यात आली. नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी. ग्रामीण भागातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, उपासमार आणि बेरोजगारी यांचं निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस किमान 100 दिवस काम करण्याची हमी दिली गेली. 2008 पर्यंत भारतातील सुमारे 350 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झाली. त्यानंतर कृषी व पशुधन. बदलत्या भारताबरोबरच कृषी क्षेत्रही बदलत आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 54% आसपासची लोकसंख्या कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रांशी निगडीत आहे. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेद्वारे जमिनीची सुपीकता वाढवावी, उत्पादन वाढवावे
हे उद्दिष्ट प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कृषीसाठी पाण्याची उपलब्धता करून देणे, सिंचनासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे याला प्राधान्य दिले आहे. कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पशुपालन, डेअरी, मत्स्य विभाग, कृषी संशोधन व शिक्षणावर भर देण्यात येत आहे. कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण असा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यावर भर देण्यात येत आहे किंवा देण्यात आला. 2007 शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्रीय धोरण आखण्यात आलं. कृषीसाठी ज्या विविध योजना तयार करण्यात आल्या त्यांचे दृश्य परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक संकटे, कीटकनाशके, आजारपण, प्रतिकूल हवामान यामुळे पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची सोय झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषीविषयक प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान, शेतीतील नवनवे प्रयोग पोहोचवण्यात येत आहेत. देशी वाणाची बीजे आणि देशी गोवंश यांना प्राधान्य दिले आहे. शेळी या पाळीव प्राण्यांसंदर्भात अखिल भारतीय पातळीवर संशोधन करण्यात आले. आदिवासी पाड्यांमध्ये लोकांचे दैनंदिन जीवनमान सुधारण्यासाठी शेळी या पाळीव प्राण्याच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. शेळी हा त्यांच्या जगण्याचा आधार झाला आहे. ग्रामीण भागातील कुक्कुटपालनावर विशेष लक्ष दिले गेले. अशा विविध प्रयत्नांमधून भारत पशुपालन, दूध उत्पादन, डेअरी विकास, मत्स्यपालन, पशुधन उत्पादन, अंडी, लोकर उत्पादन, मांस उत्पादन या क्षेत्रात प्रगती करत आहे. राष्ट्रीय पशुधन मिशनच्या माध्यमातून पशुधनासंदर्भात भारताने 2014 ते 15 पासून जोरदार प्रगती करायला सुरुवात केली. यात चारा उपलब्धता, कर्ज उपलब्धी, पशुपालकांचे संघटन करणे व त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे यावर भर देण्यात येत आहे. भारतात पशूंची गणना सर्वप्रथम ही 1919 ते 20 यामध्ये झाली. 2012 19वी पशुगणना करण्यात आली. भारतात पूर्वी मासे पकडण्याचा व्यवसाय महत्त्वाचा होता. त्याची जागा आता मत्स्यपालनाने घेतलेली आहे. हे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000 ग्रामीण भागाच्या विकासात पक्क्या रस्त्यांचे महत्त्व जाणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. सुरुवातीला 1000 पर्यंत लोकसंख्या असणारी गावे पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचे काम सुरू झाले. 2001 ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेत समाविष्ट करण्यात आली. 2005 पर्यंत सुमारे 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत बांधण्यात आले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना विशेषत्वाने होऊन त्यांचे जीवन बदलून जावे हा या योजनेचा उद्देश. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, घरे, रस्ते आणि वीज या सुविधांचा विकास करण्यासाठी ही योजना अंमलात आणली गेली. यानंतर आपण पुढच्या भागात नागरी विकासाच्या योजना याची माहिती बघू. तोपर्यंत धन्यवाद.